हॅलो फ्रेंड्स, मी आहे तन्वी. शुभ सकाळ. तर सकाळ सकाळी चिमणी आणि कावळ्याला पिठाचे जे गोळे घातले ना की आमचं मन खूप प्रसन्न होतं, खूप प्रसन्न वाटतं. दिवसाची सुरुवात चांगली होते. तर ह्या बघा आता काय करतायत, आम्ही जे दसऱ्याला नवं बांधलं होतं ना त्यातले तांदूळ सगळे खाऊन टाकतायत ते. एकही त्यांनी तांदूळ ठेवला नाही शिल्लक. तर आज आम्ही दुपारी जेवणासाठी बोंबील घेतले होते. तर मम्मीने मस्तपैकी मीठ आणि जे लिंबाचा रस असतो ना तो टाकून घेतलेला आहे बोंबलातलं सगळं पाणी निघून जाण्यासाठी. तर मग आता हे मीठ लावलेले बोंबील येतं त्याच्यावरती एक झाकण मारायचं आणि मस्तपैकी त्यावरती काहीतरी जाडच असं वजन ठेवायचं. मग त्यातलं सगळं पाणी असतं ना ते निघून जातं. तर आम्ही त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि मग त्यानंतर पाण्याने भरलेलं टोप त्याच्यावरती ठेवला. काही लोकं पोलपाटसुद्धा ठेवतात, पण आम्ही ते पाण्याचा टोप ठेवला. तुम्ही बघू शकता किती सगळं पाणी निघालं आहे. पाणी जवळजवळ अर्ध्या तासानंतर निघतं. पाणी निघून गेलं ना की बोंबील मस्तपैकी असे कुरकुरीत होतात. आणि त्याच्यानंतर मग बोंबलाला माझ्या मम्मीने तिखट, मीठ, मसाला, कोकम सगळं लावलं आणि मग रवा, तिखट, मीठ आणि तांदळाचं पीठ याच्यामध्ये कोट करून मस्तपैकी तळून घेतले. हे बोंबील ना जेवणासोबत खाण्यापेक्षा नुसते खायला खूप छान लागतात. मला तर ओले बोंबील खूप आवडतात. बोंबील करताना तेल मात्र एकदम मस्तपैकी कडकडीत घ्यायचं, नाही तर बोंबील ना असे कुस्करतात. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.